नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण सुंदर असे पर्स बघणार आहोत। पर्स म्हणू शकते, पिशवी म्हणू शकते, ते बघणार आहोत। या ठिकाणी बघा मी एक असा डिझायनर कापड घेतलेला आहे आणि आस्तरसाठी हा एक कापड घेतलेला आहे प्लेन कलरचा। इथे बघा हा सुद्धा डबल फोल्ड आहे आणि हा सुद्धा डबल फोल्ड आहे। इथे तुम्हाला माप दाखवते मी अगोदर। या ठिकाणची उंची जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे बघा 12 इंच अशी घेतलेली आहे आणि रुंदी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे 12 इंच। डबल फोल्ड कापड आहे बघा। टोटल आपले 4 फोल्ड आहे। आता या ठिकाणी बघा अगोदर आपण ओपन करून घेऊ। बघा या पद्धतीने बघा ओपन करून घेतली आहे। आता या ठिकाणी आपण चेन लावणार आहे। इथे मी चेन सुद्धा घेतलेली आहे, मी तो बघू शकते। आता आपल्याला चेन लागणार आहे या पद्धतीने। इथे बघा मी असे कापड कट करून घेतले आहे बघा 8 इंचचे आहे। म्हणजे आपल्याशी थोडे आपल्याला थिकनेस चांगला आहे असं स्ट्रिप तयार करणार आहे। तुम्हाला माप दाखवते मी बघा। आपल्याला पाहिजे तेवढे आपण छोटे मोठे घेऊ शकतो। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। स्टिचिंग बघणार आहोत। सर्वात अगोदर बघा आपण अस्तर जोडून घेणार आहोत। जो डिझाईन कापड आहे त्याच्या कडेकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे चारी पण साईडला। आता त्याच्यामध्ये आडव्या आणि अशा उभ्या शिलाई मारायची काही गरज नाही आहे, कारण याच्यामध्ये आपण फॉर्म वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे। पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, पण या ठिकाणी मी टाकलेलं नाही आहे। या पद्धतीने बसा एक पीस आपला रेडी झाला आहे। पूर्ण कडेने शिलाई मारून घेतली आहे। सेम आता दुसरा पण पीस आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। आजच्या साईडने अस्तर जोडायचं आहे। डिझायनर बाजू खालच्या साईडने आहेत, सुलट बाजू। याला सुद्धा आपल्याला चारी पण साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। या ठिकाणी थोडंसं डिझाईन होतं त्याच्यामुळे थोडीशी मशीन माग चालत नव्हते। जास्त छोटी पण नाही आणि मोठी पण नाही, सुंदर अशी आपली बॅग तयार होते। एक्स्ट्राचा बघा कापड आपण कट करून घेऊ। या पद्धतीने आपली बघा दोन्ही पण पार्ट रेडी झाले आहेत। आता आपण या स्ट्रिप कट केल्या तरी बघा 7 इंचाच्या अशा स्ट्रिप तयार केल्या तर या आपण अशा फोल्ड करून घेऊ, जे त्याच्या थिकनेस जाड येतो असा आणि मजबूत बंद तयार होतात। आता याची जी रुंदी आहे तुमच्या आवडीनुसार ठेवू शकते। इथं बघा मी 1 इंच अशी ठेवले आहेत आणि एकदम अशा जाड बनवून घेतल्या। अजून आपण एक कडेने शिलाई मारून घ्यायची बघा। या पद्धतीने पूर्ण स्टिचिंग तुम्हाला दाखवत आहे एकदम स्टेप बाय स्टेप। आता याची जी लांबी आहे ती तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, कमी किंवा जास्त। कोणाला मोठे पण आवडतात, कोणाला छोटे पण आवडतात। तर दुसरा पण आपण बघा स्ट्रिप तयार करून घेऊ याच पद्धतीने। याला सुद्धा कडेने एक शिलाई मारून घ्यायची। या पद्धतीने आपले दोन्ही पण स्ट्रिप तयार झाले आहेत। बघा दोन्ही पण स्ट्रिप सारख्याच करून घ्यायच्या व्यवस्थित कट। थोड्याशा मोठ्या अडचण थोड्याशा कट केल्या मी। आता आपण हे पार्ट तयार केले आहेत ना, तुम्ही माप दाखवते बघा। मी इथं 16 इंच ठेवलेले आहेत।
आता याचा सेंटर काढून घ्यायचा आपल्याला. बघा इथं असं तुम्हाला माप घेऊन दाखवते. त्या साईडने 2.5 इंच आणि या साईडने 2.5 इंच असं आपल्याला निशाण करून घ्यायचे आहे. आणि त्याच्यावर या स्ट्रीप ठेवायच्या आहे अगोदर, त्या स्टिच करून घ्यायच्या. दुसऱ्या साईडला सुद्धा स्ट्रीप जॉईंट करून घेऊ आपण. समोर समोर ठेवून असे आपल्याला निशाण करून घ्यायचे. या अशा पद्धतीने स्ट्रीप जर जॉईंट केले ना याची फिनिशिंग वगैरे छान येते. त्याच्यामुळे अगोदर अशा स्ट्रीप जॉईंट करून घ्यायच्या. आता याच्या बघा आपण चेन अटॅच करणार आहोत. या ठिकाणी बघा चेन अशी उलटी ठेवायची आपल्याला. इथं उलटी चेन ठेवल्या आहेत बघा, मी कापड सुईचा आहे, चेन उलटी ठेवलेली आहेत. चेनच्या कडेकडे बघा आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. आता याच्यावरती बघा आपण एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. कापड आतच्या साईडला करायचं आणि बंद बघा वरच्या साईडने करून घेतली आणि एक शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने. आता दुसरा पार्ट बघा असा उलटा ठेवायचा व्यवस्थित असा. याला सुद्धा आपल्याला चेनच्या कडेकडेने बघा अशी शिलाई मारून घ्यायची. तुमच्याकडे समजा नवीन कापड जर असेल तर तुम्ही वाण देण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकता. ब्लाऊज पीसचे कापड वगैरे असेल तर त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. मग या ठिकाणी आपली दाबटीप देऊन झाली आहे. आता रनर बघा थोडंसं आजच्या साईडने सरकून इथं आपण कडेने शिलाई मारून घेऊ आणि एक्स्ट्राची चेन जी आहे ती आपण कट करून टाकू दोन्ही पण साईडनी. आता इथं बघा आपल्याला तिन्ही पण साईडने शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित सारखं पकडून. आता या ठिकाणी कोपरा आहे तो आपला कट होऊन जाणार आहे. डिझाईन आहे ती थोडीशी. तिथं कडेकडे आपली शिलाई मारून झाली आहे. पुन्हा आता एक डबल शिलाई आपण मारून घेऊ म्हणजे आपली शिलाई पण मजबूत होते. या ठिकाणी बघा मी पुन्हा आता एक डबल शिलाई मारून घेतली. आता या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे. आता या ठिकाणी आपल्याला बघा खालच्या साईडने इथं चौकोन कट करायचे आहे दोन्ही साईडला. या ठिकाणी बघा रुंदी घेतली आहे 1.5 इंच. असे 1.5 इंचचे आपल्याला चौकोन कट करायचे आहे. 1.5 इंच लांब आणि 1.5 इंच रुंद छोटे छोटे असे चौकोन कट करून घेऊ आपण. दुसऱ्या साईडला पण कट करून घेऊ. बघा या ठिकाणी आपले चौकोन कट झाले आहे. या पद्धतीने पकडायचे आहे व्यवस्थित आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर आता शिलाई मारून घेते. आता इथं बघा आजच्या साईडने तुम्ही इथं शिलाई मारल्यानंतर पायपिंग वगैरे सुद्धा करून घेऊ शकता.
या ठिकाणी बघा आपली आता बॅग रेडी झाली. आता चेन ओपन करायची. सुईची करून दाखवतो तुम्हाला कशी दिसते ते. बघा आपली किती सुंदर अशी पिशवी तयार झाली आहे. बघ खूप सुंदर अशी आहे. एकदम छोटी पण नाही एकदम मोठी पण नाही, मस्त अशी तयार झाली आहेत. याच्यात तुम्हाला थोडंसं काहीतरी भरून दाखवते म्हणजे दिसायला तुम्हाला कशी दिसते ती नक्की समजेल. बघा या पद्धतीने थोडंसं याच्यामध्ये सामान भरून दाखवलं आहे. खूप सुंदर दिसत आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याच्यावर डिझाईनसुद्धा बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही बॅग कशी वाटली, पिशवी कशी वाटली ते पण सांगा. इथं तुम्ही पॉकेटसुद्धा याला बनवू शकता. धन्यवाद. त्यासाठी आपल्याला एक चेन पण लागणार आहे. तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथं मी तुम्हाला माप दाखवत आहे. इथं रुंदी बघू शकता मी घेतलेली आहे 22 इंच. आणि जी उंची आहेत ती घ्यायची आहेत आपल्याला 20 इंच घ्यायची आहेत. बघा 20 ते 22 इंच अशी घ्यायची आहेत आपल्याला. इथं मी 20 इंच घेतलेली आहे. तर आपण असं जसं आखलं आहे तसं कट करून घेऊ सारखं व्यवस्थित. असं थोडंसं कापड खालतीवरती आहेत म्हणून इथे कापड मी डबल फोल्ड घेतलेला आहे. बघा हे आता सेम आपल्याला जसं आपण अस्तर कट केलेलं आहे ना तसंच सेम आपल्याला बघा यो साडीचा डिझायनर पदर आहेत ना हा कट करायचा आहे. इथं बघा असं व्यवस्थित सारखं मी ठेवून घेतलं आहे. आणि जी प्लेन बाजू आहेत ना ती आता मी इथं कट केलेली आहेत. आता याचे 2 पार्ट तयार होईल पण त्याला मी मध्ये बघा जॉईंट देऊन घेईल. कारण चारी पण साईडने ओपन झालेलं आहे त्याच्यामुळं जे आपली आडवी साईड आहेत ना त्याला बघा आता मी जॉईंट देऊन घेते. तर आता तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी. या ठिकाणी सरत आहोत बघा आपण पूर्ण कापडाच्या कडेकडेने दोन्ही पण पीस सारखे ठेवून ना कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला. तुम्ही याच्यामध्ये फॉर्म वगैरे पण टाकू शकता. नंतर फॉर्म जर नसेल तर गोणीचं पण टाकू शकता. इथं मी टाकलेलं नाही आहे कारण फॉर्मने वगैरे थिकनेस वगैरे चांगला येतो त्याच्यामुळं. इथं बघा आपल्या चारही साईडने शिलाई मारून झालं आहे. थोडंसं एक्स्ट्राचं बघा थोडंसं कट करून घ्यायचं ते उरलेलं साडीचं कापड आहे ते. आता इथं बघा आपली जी रुंदी होती बघा तिथं आपल्याला कसं आहे अर्धा इंच म्हणजे पाऊण इंच जवळजवळ अंतर सोडून द्यायचं आहे. इथं बघा असं पट्ट्या घेतलेला आहे मी स्ट्रीप. ते आपल्याला पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे म्हणजे बंदासाठी. तर असं कडेकडेने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. जवळ 5-5 इंचाचे बघा या पट्ट्या घेतलेल्या आहेत मी. अशा फोल्ड करून म्हणजे थोड्याशा जाड होतील. आता याची लांबी म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. अशा 2 स्ट्रीप तयार करून घ्यायचे आपल्याला. बघा आता दोन्ही पण झाले आहेत तयार. आता इथं बघा असं थोडंसं वरती अर्धा इंच अंतर सोडायचं आहे. आणि एकदम सेंटरला बघा आपल्याला 5 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. इकून म्हणजे सेंटरच्या इकून साईडला 2.5 इंच आणि तिकून 2.5 इंच म्हणजे पूर्ण टोटल 2.5 इंच अंतर सोडायचं आहे. आणि पूर्ण बंद बघा असा सोडायचा आहे मध्ये. या पद्धतीने बघा शिलाई मारून घ्यायची आहेत. परत पुन्हा या साईडला सुद्धा कडेला. खूप सोपी आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते ही बॅग. नक्की बनवा.
बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची आहे. खडून निशाण आखलेले आहेत मी, पण दिसत नाही ते. सेम त्या पद्धतीने जसं केलं ना त्या साईडला तसंच इकडं पण करायचं आहे आपल्याला. मध्ये बघा 5 इंच असं अंतर सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि उरलेला पूर्ण बंद सोडून द्यायचा आहे असाच. आणि साईडने चांगला लॉक करून घ्यायचा आहे. चला तिथं आपल्या बघा बंद पण लावून झालेले आहेत. आता आपण चेन घ्यायची आहे. चेन बघा अशी उलटी ठेवायची. कापड सुईचं आहे आणि चेन उलटी ठेवायची आहे. आणि जे आपण बघा अर्धा इंच अंतर सोडलं होतं तिथं ठेवायची आपण चेन बरोबर. आणि सरळ अशी शिलाई जेवढं आपलं कापड आहे तेवढी शिलाई मारून घ्यायची आपल्याला. 22 इंचची आपण चेन लागणार आहेत बघा या ठिकाणी. आणि त्याच्यावर एक आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे चेनला पण फिनिशिंग छान येईल. आता चेन सुईची आहे आणि कापड आपल्याला उलटं ठेवायचं आहे या पद्धतीने. बघा जेवढं आपण आता सोडलेलं होतं ना अर्धा इंच तेवढं परत तसं ठेवायचं तिथं. आणि पुन्हा एक सरळ शिलाई मारायची. बघा थोडीशी चेन ओपन करून घेऊ आपण आणि त्याच्यावर दाब टीप देऊन घेऊ. इथं बघा सुईच्या बाजूने एक दाब टीप देऊन घ्यायची. आता आपण चेन पुन्हा बंद करून घेऊ. बघा चेन मध्यभागी सेंटरला पकडून सेंटर काढून घ्यायचं आपल्याला. एक दोन्ही पण साईडला सेंटर काढायचा चेनीचा. सेंटर काढणं तर बघा जो चेनचा सेंटर आहेत ना असा ठेवायचा बघा. आणि सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राची चेन आहे ती कट करायची आणि डबल शिलाई मारून घ्यायची. सेम त्याच पद्धतीने दुसरीकडं पण दुसऱ्या साईडला पण चेन सेंटरला ठेवायची एकदम मस्त. आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. या साईडला सुद्धा आपल्याला बघा एक्स्ट्राची चेन आहे थोडीशी ती कट करायची सारखी व्यवस्थित. आता इथं आपण बघा साईडने आहेत ना 2 इंचाचं कापड घेऊन असं फोल्ड करून पायपिंगची पट्टी लावायची आहे, म्हणजे दोरे वगैरे आपले निघणार नाही. आणि दिसायला पण एकदम सुंदर असं दिसणार आपली बॅग वगैरे फिनिशिंगमध्ये. आता दुसऱ्या साईडला पण आपण बघा पायपिंगची पट्टी लावून घेऊ अशी फोल्ड करून ना. इथं मी साडीचाच कापड घेतलेला आहे पायपिंगसाठी, तो प्लेन उरलेला तो. आता या ठिकाणी बघा आपल्याला ना 2-2 इंचाचे बॉक्स तयार करायचे आहेत चारी पण साईडला सेम. व्यवस्थित असे सारखे कट करायचे बघा. हेच कापड उचलून मी चारी साईडला कट करून घेते. इथं बघा आपल्या चारी पण साईड आता कट झालेल्या आहे. आता बघा असे पकडायचं आहे आपल्याला आणि याला अशा आडव्या शिलाई मारून घ्यायच्या. म्हणजे इथं आपला बॅगचा बघा असा बेस तयार होऊन खूप सुंदर असा. इथं आपण डबल शिलाई मारून घ्यायची याला पुन्हा. सेम प्रोसेस आपण चारी पण साईडला करायची आहे. व्यवस्थित पकडायचं आणि सरळ अशा शिलाई मारून घ्यायच्या. हे बघा असं व्यवस्थित. याला सुद्धा तुम्ही पायपिंग करून घेऊ शकता. व्हिडिओ खूप मोठा होऊन तुम्हाला दाखवली नाही पायपिंग वगैरे मी. छोटे छोटे तुकडे लावून असं पायपिंग करून घ्यायची. बघा आता आपले चारी पण चौकोन बघा इथं शिवून झालेले आहेत. आता आपण बॅग बघा ओपन करून घेऊ.
बघा किती सुंदर अशी बॅग आपली तयार झाली आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला कपडे वगैरे किंवा छोटे छोटे लहान मुलाचे कपडे वगैरे आपण जातो प्रवासाला ते ठेवू शकतो, किंवा पाण्याची बॉटल वगैरे, जेवणाचा डबा वगैरे ते पण ठेवू शकतो. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला बॅग दाखवली. बघा किती सुंदर दिसत आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.